नमस्कार प्रेक्षकांनो, विनोदोघातली तुटेने या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 20 ऑगस्टच्या भागात प्रेक्षकांनो आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय। समर स्वानंदी या दोघांनी रात्रभर जागून मल्लिकाने सांगितल्याप्रमाणे नागपंचमीचा सगळा नैवेद्य बनवला, सगळे दिंडे बनवले, सगळं रेडी करून ठेवले। पण प्रेक्षकांनो ही मल्लिका काही स्वानंदीला त्रास देण्याचा एकही क्षण चुकवत नाहीये। दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतोय स्वानंदी समोर आता इकडे नागाची पूजा चालू असते। समर स्वानंदी दोघंही पूजा छान करतात। घरामध्ये ज्या काही बायका आलेल्या असतात त्यांच्यासोबत आता सगळ्यांसोबत खेळ खेळायचे असतात। तर मल्लिका आणि अंशुमन यांनी घाणेरडा डाव ऑलरेडी करून ठेवला आहे की स्वानंदीला आज मात्र कायमचं संपवायचं। काही झालं तरी आज तिला सापाचा डंख होणार आणि तिला मरावंच लागेल। स्वानंदी नावाचा जो काटा आहे ना आपल्या आयुष्यातून तो मात्र आता दूर झाला की समरची सगळी प्रॉपर्टी, राजवाड्याचं सगळं अधिकार आपल्याला मिळतील। मल्लिका अंशुमन एका माणसाला बोलावतात। तो माणूस प्रेक्षकांनो तिकडे येतो आणि अंशुमन मात्र त्याला विचारतो, काम झालंय ना? सांगितल्याप्रमाणे काम झालंच पाहिजे। तेव्हा तो माणूस म्हणतो, हे बघा साहेब, काहीच काळजी करू नका। आणि हे टोपली मात्र तो दाखवतो, त्याच्यामध्ये एक विषारी नाग असतो। थोड्या वेळाने आपण काय पाहतोय, मल्लिका त्या माणसाला सगळे खेळ खेळत असताना नाग तिकडे सोडायला सांगते। बरोबर तो माणूसही प्रेक्षकांनो पैशाच्या लालसेपोटी स्वानंदीच्या पायाच्या जवळ मात्र तो विषारी साप सोडून देतो। इकडे स्वानंदी बिचारी खेळ खेळण्यात मग्न असते आणि तो साप स्वानंदीच्या पायाला चावतो। स्वानंदीला भयंकर त्रास व्हायला लागतो। मल्लिका मोठ्याने किंचाळते, सगळ्या बायका धावपळ करतात, सगळीकडे गोंधळ झालेला असतो। आणि मल्लिकाच्या या फालतू प्रयत्नामुळे प्रेक्षकांनो स्वानंदी समर मात्र दूर होण्याच्या ऐवजी खूपच जवळ येतात। आता हे सगळं मल्लिकाचा डाव तिच्यावर कसा उलटणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांनो आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर मंडळी इकडे मात्र आपल्या मल्लिकाने जे काही कारस्थान केले आणि ती चक्क विसरून गेली आहे की घरामध्ये सगळीकडे CCTV कॅमेरे आहेत। आता मात्र या मायलेकाचा प्लॅन प्रेक्षकांनो असा काही धुळीला मिळालाय। रात्रभर जागून समरने स्वानंदीने सगळा नैवेद्याचा स्वयंपाक केलाय। स्वानंदी पूजेसाठी छान तयार झाली। आजी तिला म्हणतात, नंदू मला वाटतं की पूजा आता तुम्ही करा, सुष्मितालाही सोबत घ्या। इकडे मात्र स्वानंदी म्हणते, हो सुश, चल ये बाळा, लग्नानंतर तुझी पहिली आता मोठी पूजा आहे, पहिला सण आहे तुझा। इकडे सगळ्या बायका जमल्या प्रेक्षकांनो जबरदस्त खेळ खेळत असतात। स्वानंदी सुद्धा फेर धरते आणि इकडे गाणे सगळं फुगडी खेळणे चालू। मल्लिका मात्र आता तिचं कारस्थान चालू करत असते। मल्लिकाने अंशुमनकडे जो काही गारुडी बोलावलाय त्याच्यातून साप आणून प्रेक्षकांनो त्याला पैसे देऊन आता स्वानंदीचा जीव घेण्याचा आता प्रेक्षकांनो प्रयत्न केलेला असतो। इकडे मात्र मित्रांनो स्वानंदीच्या पायाला साप चावलाय, घरी कार्यक्रम होता, हे सगळं आजी आनंदला सांगतात। आनंदला तर शॉकच बसलाय। आजी काय सांगतेस तू, काय झालं, असं कसं झालं? तेव्हा मात्र प्रेक्षकांनो समरला सुद्धा शॉक बसतो। समर आनंद दोघे ऑफिसमधून आता निघालेले असतात। त्याच वेळेला आपण पाहतोय मल्लिका मात्र आता स्वानंदीला घेऊन मांडीवर ठेवून रडायचं नाटक करते। तिची नौटंकी सगळ्यांना कळून चुकते, पण आत्तापर्यंत तिनं जे काही कारस्थान केले सगळ्यात भयंकर कारस्थान मात्र हेच होतं। आता इथे साप आला कसा? घरात इतका नागपंचमीचा सण, साप कसा आला? स्वानंदी मॅडमला तो कसा चावला? इकडे मात्र आनंद म्हणतो, समर घरात CCTV आहेत ना, सगळं आपण चेक करू, पहिले स्वानंदी वहिनीला आपण हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे। इकडे मात्र गारुड्याला कोणी बोलावलं? त्याच्या हातात एवढा विषारी साप कसा आला? स्वानंदीच्या जीवावर कोण उठलंय? हे सगळं मात्र प्रेक्षकांनो CCTV मध्ये चक्क दिसून पडतं की मल्लिका दिसते, अंशुमन दिसतोय, सगळं दिसतंय। समरला धक्काच बसतो। समर म्हणतो, कसं शक्य आहे? आनंद म्हणतो, समर विश्वास ठेवावा लागेल, सगळ्या गोष्टी ज्या घडल्यात ना अतिशय भयंकर आहेत। अरे एवढं दिसतं तेवढं साधं नाहीये। आज स्वानंदी वहिनीचा जीव गेला असता। घरात साप का आणला त्याने, कुणाच्या सांगण्यावरून आणला, हे सगळं आपल्याला आता पाहायला। इकडे स्वानंदीच्या बाबांना सुद्धा कळतं की स्वानंदीला साप चावलाय आणि तिची तब्येत खूप नाजूक आहे। बाबा बिचारे घाबरून जातात। मंदा मात्र बडबड करते, तिला तिचा पैसा, तिला काही फरक पडत नाही, तिची पोरगी कुठे काय, काहीच त्या मंदाकिनीला देणं नाही घेणं नाही। स्वानंदी बिचारी जीवन मरणाच्या दारात आहे, पण मंदाकिनीच्या तोंडाला मात्र आता आवरच नाहीये। तुमच्या लेकीला साप चावलाय असं जेव्हा प्रेक्षकांनो बाबा सांगतात तेव्हा मात्र ती घाबरते। असं कसं झालं? आजीला खूप वाईट वाटत असतं, आजी खूप इमोशनल झालेले असतात। इकडे समर स्वानंदीला घेऊन दवाखान्यात गेलेला असतो। आनंदच्या गाडीतून आता तो जाणार असं ठरलं। त्याच वेळेला समर स्वानंदीला घेऊन इमर्जन्सी वॉर्डमध्ये ॲडमिट करतो। स्वानंदी बिचारी मनोभावे पूजा करत होती। पूजेमध्ये कधीच असं काही
होईल असं कुणालाच वाटलेलं नव्हतं. तिची कंडिशन इतकी क्रिटिकल, समरला वाईट वाटतं. आता मात्र CCTV फुटेज सगळं चेक केल्याच्या नंतर आनंदने सगळं चेक केलंय आणि ताबडतोब पोलीस कंप्लेंट केलेली आहे. आता कोणी का असेना त्या जागी गुन्हेगार तो गुन्हेगारच आहे असं म्हणत स्वानंदी मॅडमच्या माझ्या जीवाशी ज्यांनी कुणी खेळण्याचा प्रयत्न केलाय त्याला मी सोडणार नाहीये. चक्क आता मल्लिका अंशुमन प्रेक्षकांनो गारुड्याला बोलताना काहीतरी खुणावताना CCTV मध्ये दिसतात आणि गारुड्याला पकडल्याच्या नंतर सरळ त्याने मल्लिका अंशुमनकडे बोट केले. यांनीच मला पैशासाठी आता हे सगळं काम करायला भाग पाडले, म्हणून मी हे सगळं. खरं तर प्रेक्षकांनो मालिकेमध्ये इतका मोठा यू टर्न येईल हे आपल्यालाही वाटलं नव्हतं. लिटरली समरला मात्र काकूचं थोतांड, काकूचं नाटक सगळं कळलेलं असतं. समर मात्र म्हणतो, जा या बाईला आत्ताच्या आत्ता घेऊन जा, अजिबात माझ्या तोंडापुढे हिला ठेवू नका. स्वानंदी सोबत आजी मात्र दवाखान्यात असतात. स्वानंदीवर किती मोठा अन्याय झालाय. समर मात्र खूप संतापून गेलेला असतो. प्रेक्षकांनो बाबा, अधिरा, रोहन सगळेच घाबरलेले असतात. परंतु नागपंचमीच्या दिवशी इतका मोठा डाव करून मल्लिका मात्र स्वतःच फसलेली आहे. आता मात्र मल्लिका पुढे काय करणार प्रेक्षकांनो हे सगळं पाहणं सुद्धा खूप रंजकदार ठरणार आहे. मल्लिकाला माहीतच नाही आहे की मल्लिकाची कशी आता वाट लागणार आहे. प्रेक्षकांनो स्वानंदीच्या जीवावर उठलेल्या मल्लिकाची समरने पुरती वाट लावून टाकलेली असते. समरला माहिती आहे, त्याला सगळं समजलेलं असतं. सगळं आता हे कोण करू शकतं. घरात लावलेल्या CCTV कॅमेऱ्यामुळे प्रेक्षकांनो हे मात्र सगळं कारण पुढे येणार आहे. मल्लिकाच्या अजिबात लक्षात आलेलं नसतं की घरामध्ये CCTV कॅमेरे लावलेले आहेत. जेव्हा आपण इकडे गारुड्याला बोलावलं त्याच्याशी आपण घरातच सगळी डील केली, त्याला पैसे सुद्धा दिले, हे सगळं अंशुमन आणि मल्लिका आनंदाच्या भरात विसरून गेलेले असतात. त्यांच्या लक्षात येत नाहीये की घरामध्ये किती मोठे कॅमेरे आहे. स्वानंदीला तो साप चावला, खेळ खेळत असताना तो साप सुद्धा CCTV दिसतोय. आजी मात्र समरला बोलावून आता सगळं सत्य सांगतात की मल्लिका कशी वागते आणि आनंद आणि समरने मिळून प्रेक्षकांनो CCTV कॅमेऱ्याची सगळी डिटेलिंग चेकिंग करून आता मात्र सगळं सत्य त्यांच्या समोर आले. समर जेव्हा स्वतः CCTV फुटेज बघतो तेव्हा मात्र आता त्याच्याही पायाखालची जमीनच सरकते. त्याला वाटतं मल्लिका काकू अशी कशी करू शकते. मल्लिका आणि अंशुमन त्या गारुड्याला बोलतानाच आता मला दिसले. याच्यामध्ये प्रेक्षकांनो इकडे काय मोठं यांनी प्लॅनिंग केलं, म्हणजे चक्क स्वानंदी मॅडमला कायमचं संपवण्यासाठी त्यांनी हा डाव रचला. हे सगळं जेव्हा प्रेक्षकांनो समरला कळलंय ना, समर आता अजिबात शांत बसणार नाहीये. मल्लिकाची वाट लागणार आहे. तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं आणि हे सगळं आपल्याला नागपंचमीच्या स्पेशल पूजेच्या दिवशी राजवाड्याच्या घरात पाहायला मिळालं. इकडे मात्र सगळा स्वयंपाक करून काय फायदा झाला. शेवटी नागदेवता प्रसन्न होतात, आपली स्वानंदी मात्र संकटातून मुक्त होते. इकडे स्वानंदी म्हणत असते प्रेक्षकांनो, आजी सुष्मिताला सुद्धा आता पूजेला घेते. इतकं सगळं आपल्या स्वानंदीने प्रेक्षकांनो चांगल्या मनाने करून सुद्धा ती मल्लिका मात्र तिच्या जीवावर उठली आहे. इकडे सगळ्या बायकांच्या समोर मल्लिकाने इतका घाणेरडा डाव केलाय. गारुड्याला पैसे देऊन साप आणून तिला चावून सुद्धा आता तिचा जीव घेण्याचा जो काही घाणेरडा डाव रचलाय ना, तो मात्र आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. मल्लिकाचे कारस्थान आत्तापर्यंत आपण बघितले, पण इतकं भयानक कारस्थान मात्र आता बघून आपल्याला काय त्या समरला सुद्धा शॉक वाटला. हो प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागात आता नेमकं काय होणार आहे, मालिकेमध्ये कुठलं वळण येताना आपण पाहणार आहोत, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मंडळी, उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.